मित्रांनो, आज आपण लवासामध्ये आलेलो आहे आणि आपण मागे बघत शकता रंगीबेरंगी बिल्डिंग आहेत. अजूनही जरा सुस्थितीत दिसत आहेत आपल्याला. इकडे पण थोडंफार चालू आहे असं वाटतंय. वॉचमॅन वगैरे बसलेले आहेत तिथे. आणि आज माझ्यासोबत संग्राम आलेला आहे आणि आपण आता लवासा सिटी पाहणार आहोत. आत्ता लवासा सिटीची काय स्थिती आहे ती. तर चला आपण खाली जाऊया आणि पाहूया लवासा सिटी अजूनही जिवंत आहे का मेलेल्या अवस्थेत आहे. काय वाटतंय संग्राम तुला? जिवंत आहे. थोडेफार येताना आम्ही बघितले, खूप घर चालू आहेत अजून. फक्त ऐकण्यापासून मिळते की बंद आहे, पण बऱ्यापैकी सगळं चालू आहे. ते खाली आल्यानंतर असं आहे लवासात मस्त असं वातावरण आहे. जर तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता तर एकदम भारी असा व्ह्यू आहे. आज एकदम थंडगार हवा पण आहे इथे. एकदम उन्हाळ्यामध्ये एकदम मस्त हवा आहे, थंड. मला वाटलं नव्हतं की एवढे जबरदस्त व्ह्यू लवासा सिटीत भेटतील. पण निळशुभ्र आकाश, त्याच्यावरती थोडं थोडं ढग आणि ह्या बिल्डिंगा तरी आम्हाला इटलीला जर्मनीला आल्यागत फील देत आहेत. जबरदस्त अशा बिल्डिंग आहेत. नेक्स्ट लेवल. आता आम्हाला जाम भुका लागलेल्या आहेत. आम्ही सकाळी 7:30ला निघलेलो इथे बिना नाश्त्याचं बिना काय करता. तर आम्ही शोधत आहे खाण्यासाठी ठिकाणी एखादं. इथे आहेत पण असे जायाजोगं काय वाटण झालं इथं. असं बंद पडलेल्याचा फील येतोय थोडाफार. खाण्याच्या ठिकाणी बंद पडल्याचा फील येतोय. आता म्हणू एकदा म्हणतोय चांगलं आहे, एकदा म्हणतोय वाईट. मात्र झाडं कंडिशनमध्ये एकदम ठेवले होते बरं का ह्यांनी. एकदम असं तुम्ही इकडे बघितलं नाही, झाडं एकदम कंडिशनमध्ये ठेवले ते प्रॉपर कंडिशनमध्ये. म्हणजे इथला तरी लेक व्ह्यू तरी एकदम प्रॉपर कंडिशनमध्ये ठेवला आहे यांनी. जबरदस्त. लवासामध्ये आपण असं प्रॉपर व्ह्यू आपण बघू शकता. एकदम मस्त असं वाटतंय बाहेरच्या देशामध्ये आल्यागत. पण आपण महाराष्ट्रातच आहोत आणि महाराष्ट्रात लवासा हे ठिकाण जरी सगळे म्हणत असतील बंद आहे, ऐकू नका, या बघा. इतकं भारी भारी व्ह्यू आहे की तुम्हाला दिसत असेल पाठीमागे. एकदम असं तुम्हाला सांगायला नाहीच हो. फक्त थोडंफार ह्या दिशेला दाखवलं की पार्ट 2 दाखवला की थोडंफार वाटतंय बाबांनो खंजर जमीनमध्ये आलोय. काय वाटतंय संग्राम तुला? त्या साईडला पूर्ण खंजरच वाटतोय. इकडे साईड एक नंबर आहे. संग्राम इथं काय आहे रे? बँक आहे, युनियन बँक. याला काय प्लॅनिंग आहे. युनियन बँक, रेस्टॉरंट, मॉल, सगळ्या हॉस्पिटल, अपोलोचं अत्याधुनिक सगळ्या सुविधा इथं दिलेल्या आहेत. चिल्ड्रनसाठी पार्क, प्ले पार्क, जबरदस्त गोष्टी दिलेल्या आहेत. ह्या साईडला पण तसेच बिल्डिंग आहेत. पार्ट 1 एक नंबर झालेला आहे. पार्ट 1 बघा हा. आणि पार्ट 2 तसंच पडलेला आहे धुळात. त्याच्याकडे कोण जात नाही. पण एवढं आज शनिवार असून सकट एवढं शांतता भारी वाटलं बरं का इथे येऊन मला. संग्राम तुला कसं वाटलं? एक नंबर वाटत आहे. पहिल्यांदा असा अनुभव घेत आहे एका वेगळ्या सिटीचा. रेस्टॉरंटच्या पुढं आल्यानंतर असं डोंगर दिसतंय बघा. भरपूर सारे इकडे बघितलं तर तुम्हाला सगळे रेस्टॉरंटच दिसतील. मला दिसत असेल पाठीमागं.
ऑनलाईन रेस्टॉरंट आहे त्याच्यातली एक 5-6 चालू आहेत, बाकी सगळे बंद पडलेले आहेत. आणि इकडं जर बघितलं तर तुम्हाला एकदम फुल मेंटेन ठेवलेलं आहे बरं का. स्वच्छता बिच्छता एकदम जबरदस्त ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम हिरवगार असं इटलीमध्ये आल्यागत वाटतंय. संग्राम काय वाटतं तुला? एक नंबर वातावरण आहे, एकदम फुल मेंटेनमध्ये ठेवलं आहे. आपण इकडचं गार्डन बघू शकता. गार्डन दाखवू नक्की. हायवे गार्डन म्हणजे बसण्यासारखे ठिकाण केलं आहे त्यांनी. हा वॉकिंग फायनली आम्हाला अण्णा डोसा दिसलेला आहे. आम्ही मगाशी एकच हुडकतो ही गोष्ट की कुठे खायचं काय खायचं. तर शेवटी आम्हाला अण्णा डोसा डोसा दिसलाच आहे. ग्रह दिसलेला आहे आणि आम्ही त्या दिशेने आगेकूच करत आहोत. तर आम्ही आत्ताच ओनियन मसाला डोस्याची ऑर्डर देऊन बसलेलो आहे. ऑर्डर येस तर आम्ही असा एकदम बंद पडलेल्या सिटीचा असा व्ह्यू घेत आहे. तुम्ही बघत असाल तर बघू शकता एकदम सिटी अशी पार्ट 1 एवढा भारी आहे आणि पार्ट 2 जर पुढं बघितला तर एकदम बिल्डिंग तयार आहेत वगैरे सगळं तयार आहे. फक्त फायनल टच राहिल्यागत वाटतंय, पण नजारा एकदम चांगलेला आहे. बघू शकता तुम्ही. काय कसं वाटतंय? छान आहे. हां छान आहे. छान आहे. भूका लागल्यात त्यामुळे सगळं छान वाटतंय मला आता. मग एक नंबर भूक लागलेली होती मला, पण काय दिसतच नव्हतं खाण्यासाठी. तर फायनली आम्हाला अण्णा डोसा दिसलेत, त्यांच्याकडे आम्ही आलो. सिटीमध्ये तुम्ही बघितलं तर जागोजागी असे आत यायसाठी असे रोड आहेत आणि रोड असे पार्किंग वगैरे सिटीमध्ये आहे. आता आपण एकदा आत जाऊन बघूया सिटीच्या आत कसं आहे. एकदम क्लीन आहे, सगळं चालू आहे. तुम्हाला वाटेल हे चालू नाही, हे पार्किंग आत आहे पण हेच चालू आहे. आणि इथे पार्किंग गाड्या लागलेलं आहे आणि आता आम्ही अडकलेलो आहे. तरी तिथून तिकडं इकडून तिकडं जायला त्यांनी वाट दिली नाही, त्यामुळे असं तुम्ही बघितलं काय काय कसरत करायला घ्यायला लागल्या. काय घेतलं तिकडून आलो पण त्यांनी वाटच दिली नाही, कारण की भाऊ भांडणाच दिली, त्यामुळे बहुतेक त्यांनी आस केलेलं असेल. आणि फायनली आम्ही जिथून ब्लॉग स्टार्ट केला तिथे आलेलो आहे. हेल्मेट बघू शकता मागं एकदम बिल्डिंग. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण की तुम्ही जेवढं सबस्क्राईब करशील तेवढं मला व्हिडिओ काढण्यात मजा येते. धन्यवाद.